हाय नमस्कार, मी अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर हे जे आहे तर हे येडेश्वरी इथलं आहे. तर आम्ही येडेश्वरी तुळजापूर येडेश्वरी इथं गेलेलो होतो. तर म्हटलं चला तुमच्याशी पण अगदी शेअर करू. तर चैत्र महिना होता, पण चैत्र महिना संपून गेला होता तेव्हा आम्ही गेलो. शेवटचा दिवस होता चैत्र महिन्यामधला. तर आम्ही तुळजापूर गेलो आणि येडेश्वरीकडे आलेलो आहोत. आम्ही जाणार आहोत जेजुरीला. तर आम्ही जेजुरीला गेल्यानंतर एक दिवस मुक्काम केला मस्त जेजुरीमध्ये आणि येडेश्वरी केल्यानंतर खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये त्याच्यानंतर जेजुरीमध्ये गेलं, येडेश्वरी केली आणि जेजुरीमध्ये गेली. तर पाहू शकता येडेश्वरी मातेचं मंदिर. तर बोला इथे येडेश्वरी आई राजा उदे. तर चला येडेश्वरीचं दर्शन वगैरे घेऊ. काही एवढी गर्दी वगैरे नव्हती. तर पाहू शकतायत येडेश्वरीचं हे पूर्ण मंदिर जे दिसतंय तर हे येडेश्वरी इथलं आहे. तर आम्ही मस्त असे दर्शनाला लागलेलो होतो. मस्त गरमटपणा खूप होता आणि उन्हाचं पण खूप ऊन असल्यामुळे खूप गरमटपणा होता. तर हे येडेश्वरी इथलं आहे पूर्ण. तर येडेश्वरीपाशी मी खाली उतरले. त्याच्यानंतरून 2 दंडवत घेतले, म्हणजे 5 घेतले दंडवत मी, पण खूप गर्दी होती. तर म्हणजे गर्दीला पण जाण्या येण्यासाठी जागा देणं येणं, तर मी पटापट असेच घेतले. म्हटलं थोडेसे देवाच्या गर्दीमध्ये, कारण भाविक लोकांना पण आपल्यामुळं अडथळा नको आहे. तर मी 5 दंडवत घेतले. 11 घेणार होते, पण म्हटलं परत गर्दी कमी झाल्यावर परत रिटर्न जाऊन मी परत घेतले. तर त्याच्यानंतरून लहान बाळं वगैरे आलेली होते. म्हटलं कारण उन्हाची खूप गरमटपणा असल्यामुळे आपल्यामुळं त्यांना पण त्रास नको लहान बाळांना बी. त्याच्यामुळं मी दंडवत असे पहिल्यांदा 1 घेतला, नंतरून परत 4 घेतले. तर आदिमाई शक्ती येडेश्वरीपाशी माझे दंडवत घेण्याचं काम चालू आहे. कारण तिथं एवढी हेच नव्हती दंडवत घेण्यासाठी, कारण आपण दर्शन घेऊन जस्ट बाहेर निघतो तिथंच घेतलेले आहेत मी हे दंडवत. तर पाहू शकताय तुम्ही. तर आता आमचे दर्शन वगैरे झाले येडेश्वरीचे. आता आम्ही जाणार आहोत जेजुरीला. तर मस्त दर्शन झाले आईचे, खूप छान. त्याच्यानंतरून आम्ही खाली आल्यानंतरून थोडं जेजुरीला जाताना मस्त भूक खूप लागलेली होती. तर म्हटलं काय खायचं, तर मग हॉटेलवर थांबलो. ते काय चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरून मग आम्ही गेलोत करामाईकडं. तर आम्ही इथून पुढं चाललेलो आहोत करामाईच्या दर्शनासाठी. आदल्या दिवशी मस्त हॉटेल घेतलं, तिथं थांबलोत आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ्या वगैरे करून आम्ही चाललेलो आहोत करामाईच्या तिथे पूजा वगैरे करण्यासाठी. आणि करामाईचं पाणी वगैरे, आंघोळ्या आम्ही काही करामाईत केल्याच नाही, हॉटेलवरच केल्या. आणि तिथं नाश्ता वगैरे झाला हॉटेलवर आणि चाललो आहेत आता आम्ही करामाईच्या दर्शनासाठी. तर पाहू शकताय तुम्ही हे हॉटेलवर थांबलेलं आहे थोडंसं. तर मी इथला शूट घेतला थोडा. तर म्हटलं चला, तर तिथं थांबलोत आम्ही, गेलोत करामाईमध्ये. तर पूजासाठी भाभीनी मस्त ताट वगैरे करून दिलं. तर माझ्या मिस्टराचे आणि त्यांचे खूप जुने रिलेशन असल्यामुळे आम्हाला आमच्या घरच्यासारखेच माणसं आहेत ते. तर करामाईमध्ये दादा बोलले होते पत्रिका वगैरे सोडा, करामाईला पण द्या लग्नाची पत्रिका. तर मग मस्त करामाईची पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतरून मस्त वाटत होतं पाण्यामध्ये, खूप छान. आणि करामाईमध्ये एवढी काही गर्दी वगैरे नव्हती. भाविक भक्त येत होते पण थोडे म्हणजे गर्दी थोडी कमीच होती. मस्त पूजा वगैरे खूप छान झाली. त्यांनी गण वगैरे खूप छान केला आणि मस्त नवीन देव वगैरे घेतले होते आम्ही. जुने देव होते ते म्हणते डबल देव घेऊ नका, पण घरच्या लोकांचं होतं की डबल देव नवीन चालला आहे तुम्ही, तर नवीन पहिलं कार्य असल्यामुळे तुमच्या घरी देव पण घेऊन या. तर मम्मीचं त्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे चालन, तर म्हटलं घेऊन गेल्यावर. तर मस्त करामाईची अशी पूजा वगैरे झाली. आदिमाई शक्ती करामाईला मस्त आमंत्रण दिलं आणि पत्रिका वगैरे सोडली. मस्त असं पाणी होतं तिथं, जर बाहेर निघू वाटत नव्हतं. खंडेराव महाराजाची खूप सत्व आहे. आणि मग नंतरून करामाईचं पाणी आणण्यासाठी मी पार आतमध्ये गेले. एकदम असं पाण्यामध्ये इतकं भारी वाटत होतं करामाईमध्ये. मी पहिल्यांदा बऱ्याच 2 वेळा गेलेली आहे. एक वेळा माझ्या सासू सासऱ्यांनी हळदीच्या अंगण नेलेलं होतं आणि दुसऱ्यांदी जे गेले मी तर मला परडी आल्यामुळं माझ्या गुरूंनी आंघोळीसाठी तुळजापूर जेजुरी येडेश्वरी इथं नेलेलं होतं. आणि तिसऱ्यांदी जाण्याचं वेळ आलं तर स्पेशल मिस्टरांनी त्यांच्या सहखुशीने मला नेलेलं आहे. कारण माझी तब्येत वगैरे काही ठीक नव्हती. 1-1.5 वर्ष झालं माझे हातपाय खूप चमकत होते. तर मला माझ्या आदिमाई शक्तीचंच निघालं तिचं काही, म्हणजे मी दरवर्षी जात नाही तिच्याकडं, म्हणजे दर्शनासाठी गेले नव्हते. तर मग कारण कसं असतं, जशी आपल्याला
आपल्या आईवडिलांना जसं आपल्या लेकी यायला पाहिजे तसं त्या आईला पण वाटतं की माझ्या पण दरबारामध्ये वेळेनुसार वेळेवर यायला पाहिजे माझ्या भाविक भक्तांनी. म्हणजे आपण आईची एक मुलगीच आहे आईची. तर मी दर्शनासाठी गेलेली नव्हती, 1-1.5 वर्ष झालं होतं. तर मग माझं दुखणं भाणं चालू झालं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला सहखुशीने मिस्टरांनी मला नेलेलं होतं. तर मस्त आनंद उत्सव वाटला. गेल्यानंतर फ्रेश वाटलं. आणि तिथं गेल्यानंतर दादांनी असं मस्त देवाचं नाव काढलं, खंडेराव महाराजाचं. हे जे आहेत तर माझे मिस्टर जे आहेत तर त्यांच्या शेजारी जे आहेत ते दादा, त्यांच्या आणि माझ्या मिस्टरांचे खूप जवळचे रिलेशन असल्यामुळे ते म्हणजे आम्हाला घरच्यासारखेच असतात. आणि त्यांनी खूप छान आहेत त्या स्वभावाने. ज्यांना मी जायचं असेल तर त्यांनी नक्की त्यांच्याकडे पूजेला जा. आम्ही आता इथं करामाईमध्ये आमची झालेली आहे पूजा. आम्ही रात्रीच मुक्कामाल होतो तिथं. तर येडेश्वरीवरून यायला आम्हाला किती वाजले होते? आपल्याला 8 वाजले होते. तर म्हणलं बंद झालं असतं मंदिर आणि खूप प्रवासांनी पण थकवा आलेला होता. तर मग आम्ही तिथंच रूम वगैरे घेतली जेजुरीमध्ये, मुक्काम वगैरे केला आणि सकाळी मग करामाईमध्ये आलो. तर यांचे जोडीदारच आहेत तिथं. तर यांचं आणि त्यांचं जरा जास्त रिलेशन असल्यामुळं मिस्टराचं आणि त्यांचं, मग त्यांच्याकडे आम्ही पूजा वगैरे झाली आमची. आणि आता आम्ही चाललो आहेत जुन्या गडावर. आता नवीन गडावर काही जाणार नाही. तर जुन्या गडावर आता आम्ही नंतर दुसऱ्या वेळेस अजून महिन्या खांडाने येणार आहेत. तर मग आम्ही सगळेजण जुन्या गडावर जाऊ. पण आता सध्या नवीन गडावरच जाणार आहेत. देवाला आमंत्रण देण्यासाठी चाललेलो आहेत आणि दर्शनं पण करायचे आहे. आता चला आम्ही भोलेश्वर मंदिर इथं पण जाणार आहेत. तर मी तो पण व्हिडिओ टाकणार आहे. तर आता चला आम्ही मंदिरात जाणार आहेत. मेन म्हणजे याच्यामध्ये आपलं नवीन गडावर देव वगैरे घेतले आम्ही नवीन. तर ते काही व्हिडिओ नाही टाकला तुम्हाला घेताना. तर चला आता गडावर गेल्यावरच टाकू व्हिडिओ. दिसतच नाही, पॅक झालंय. हा ना, पूर्ण फुल आहे, दिसत नाही एवढा. वर चढ येत नाही या गडावर. सध्या आता इथं स्टॉप करू. तर पोहोचलोय आता नवीन गडावर. पोहोचलोत म्हणलं नवीन गडावर. आता नाव घेतलं, आलं पोस्ट. शूटिंगवाल्याला त्रास त्याने काढून देते. ऐका नाही, फोटोवाले म्हणलं साऱ्या रस्त्याने काढा कुठं फोटो काढणार. पोहोचलं आता गडापाशी. कुठे येतं
सदानंदाचा येळकोट. थँक्यू दादा. आता आपला कोणाला घ्या दादा या. माझी कशी आली चालेल. तर मस्त अशी दर्शनं वगैरे खूप छान झाले. त्याच्यामध्ये आमच्या गावाले दादा भेटले होते, तर तिथं मंदिरापाशी मस्त ओळख वगैरे निघाली आणि त्यांची मग थोडीशी शूटिंग घेतली आणि त्याच्यानंतरून आम्ही आलेलो आहोत मेंढ्यांपाशी माळसाच्या. तर मस्त मेंढ्यांपाशी आलो, तिथं भंडार वगैरे टाकला, दर्शनं वगैरे घेतले आणि जेजुरीला गेलं तर खूप फ्रेश वाटलं. पण नक्कीच तुम्ही पण नक्कीच जेजुरीला जायचं आणि जे कोणी गेलेलं नसतं त्यांनी आवर्जून जायचं. खूप फ्रेश वाटतं. आपल्या मागचा काही इडापिडा असेल तर देव आपले खंडेराव महाराज कुलदैवत असतं, तर आपली इडापिडा सगळी दूर करतात. त्यांचा वेडा असला काही तर ते पण दूर होतं. तर जे कोणी गेलेलं नसेल तर त्यांनी नक्कीच जा आणि खंडेराव महाराज तुळजापूरच्या दिवाळी शक्ती येडेश्वरी अगोदर तुळजापूरची देवी नंतर येडेश्वरी आता निघालोय त्याच्यानंतरून मग आता डायरेक्ट खंडेराव महाराज हे त्यांचा भाऊ असल्यामुळे आदिमाई शक्ती तुळजापूरच्या परड्याचा कार्यक्रम करायचा तर तुम्ही नक्की जा. जे कोणी भाविक आवर्जून जा. झाले दर्शन 1-1.5 तास 1.5-2 तास लागले असतील आमच्या दर्शनाला ना. तर मस्त आमचे दर्शन माझा एकाचा व्हिडिओ तिकडे झालेला तर काही अडचण नाही. जय मला सहकार्य मला करू शकतात, काही अडचण नाही. जय लय चालू आहे भंडाऱ्याचे उदाहरण. जेजुरी म्हणजे काय बांधायला